महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये मी आयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याची कोणतेही रेकॉर्ड रेल्वे बोर्डाकडे उपलब्ध नाहीत। काँग्रेस समर्थक सामाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांनी आरटीआय अंतर्गत दिलेल्या अर्जावर रेल्वे बोर्डाने असे म्हटले आहे की मोदींनी रेल्वे चहा विकल्याचा कोणताही वैध पुरावा अथवा कागदपत्र नाहीत। नरेंद्र मोदींनी रेल्वे गाड्या किंवा स्टेशनवर चहा विकण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा पास देण्यात आला होता का अशी माहिती पुनावाला यांनी विचारली होती। रेल्वेच्या पर्यटन व खानपान विभागाकडे या संबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही असे उत्तर रेल्वे बोर्डाने उत्तर दिले। आपले प्रारंभीचे जीवन अत्यंत गरिबीत गेल्याचे आणि रेल्वेत चहा विकून उदरनिर्वाह चालवल्याचे मोदी यांनी अनेक वेळा भाषणात ठासून सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त सुटाची किंमत 4.31 कोटी रुपयाची आहे। हा सूट मीडियामध्ये समोर आल्यापासूनच वाद शमण्याचे नाव घेत नव्हता। नरेंद्र मोदी यांनी सूट परिधान केल्याने देश परदेशात त्यांच्यावर प्रचंड टीका झाली। आता या सूटाच्या लिलावात मोठी मोठी बोली लावणाऱ्यांची माहिती समोर आल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे। मोदींच्या सूटावर बोली लावणाऱ्यांवर इन्कम टॅक्स आणि इम्पोर्ट ड्युटी अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत। दरम्यान मोदी सूटाच्या विक्रीतून मिळणारे पैसे गंगा स्वच्छता अभियानासाठी वापरण्यात येणार आहे हे आधी स्पष्ट करण्यात आले। इकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना उपरोधिक सल्ला दिलाय। तुमचे सूट रोज विका, काळे पैशांना पांढरे करण्याची संधी मिळेल। क्लासिक नेव्ही ब्ल्यू कलरच्या या सूटमध्ये सोन्याच्या तारांनी नरेंद्र दामोदर दास मोदी असं लिहिलं आहे। मोदींनी हा सूट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटी दरम्यान परिधान केला होता। याचा लिलाव सुरतमध्ये झाला। 11 लाख रुपयांपासून सुरू झालेली बोली 3 दिवसानंतर 4.31 कोटी रुपयांवर थांबली आणि हा सूट हिऱ्यांचे व्यापारी हितेश पटेल यांनी खरेदी केला। नितीश कुमार रविवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेतलेला नाही। जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संसदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीश कुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले। बिहारमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर आता पडदा पडलाय। नितीश कुमार यांनी आपल्याला 130 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता आणि राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष या आमदारांना हजरही केले होते। यावेळी राजदचे 24, काँग्रेसचे 5, भाकपाचा 1 व 1 अपक्ष आमदारही एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र दिसले। बिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मावळते मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान घेण्यात आलेले निर्णय योग्य, संवैधानिक आणि नियमानुसार होते असे स्पष्ट करतानाच मांझी यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असल्यास तो ती माझे सौभाग्य समजतो असे प्रतिपादन केले। मित्रांनो, बुलेटिन मध्ये आता वेळ आहे छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर आम्ही परत येत आहोत। कुठे जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी। ब्रेक नंतर पुन्हा एकवार आपले मनपूर्वक स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक भाकपने दिली आहे। 5 दिवस झाले तरी पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही। पानसरे यांचे मारेकरी आताही मोकाटच आहेत। 5 दिवसानंतरही तपास पथकांच्या हाती ठोस धागेदोगरे लागलेले नाहीत। तसंच राज्यभरात आंदोलन सुरू आहे। 1.5 वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची ही हत्या करण्यात आली होती। त्याला कालच 1.5 वर्ष पूर्ण होत असतानाच पानसरेंचं निधन होणं हे खरेखुरीच दुर्दैव आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कोल्हापुरात 16 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला। त्यांच्यावरही गोळीबार झाला होता। गेले 5 दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले। एका पुरोगामी विचारवंताला महाराष्ट्र मुकलाय। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून किती हल्ले होणार हाच खरा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पानसरे यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने कुशल संघटक, अनुभवसिद्ध लेखक, पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारा असा एक कार्यकर्ता गमावलाय। मारेकरांनी झाडलेल्या गोड्यांनी त्यांचा बळी घेतला। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे। कुठे चाललाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली आहे असे भाकपा महाराष्ट्र सचिव कॉम्रेड भालचंद्र कांगो म्हणालेत। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलंय। प्रतिगामी व सनातन विचारधारा राज्यात पुन्हा डोके वर काढत आहे। त्यामुळे पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील सहभागी असलेल्या सर्वच नेत्यांना पोलीस संरक्षणाची गरज आहे। सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना पुरेसं संरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलावी अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली आहे। स्वाईन फ्लूचे प्रमाण आता अधिकच वाढले आहे। फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत
स्वाईनचे सरासरी 10च्या वर रुग्ण दर महिन्याला आढळून येत आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे. विरार आणि दापोलीवरून स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी आलेल्या दोघांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाईनचे 19 नवे रुग्ण आढळून आले. औषधोपचार देऊन मुंबईतील अनेक रुग्णांना यश आले आहे. पण बाहेरून येणाऱ्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असते. त्यांच्यात गुंतागुंत सुद्धा वाढलेली असते. यामुळे त्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे मत पालिकेच्या एका डॉक्टरनं व्यक्त केलं आहे. विरार येथे राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेचा मृत्यू 21 फेब्रुवारी रोजी झाला होता. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.